ओम श्री साईराम. भागवत वाहिनी अध्याय 39. तो सर्वज्ञ विद्यार्थी स्वरूपात. स्वामी, छान. कृष्णाच्या बालवयातील क्रीडा कितीही ऐकल्या तरी समाधान होत नाही. खरोखरीच हा गोड मुलगा कृष्ण ईश्वर आहे. त्याच्यामध्ये अस्तित्वात असणाऱ्या सर्व गोष्टी सामावल्या आहेत. पण तरीही एखाद्या सामान्य मानवी मुलाप्रमाणे तो खेळत होता. ओह, माझं केवढं मोठं भाग्य. त्याबद्दल मी विचार करतो तेव्हा असं वाटतं की हे या जन्मीच्या पुण्याईचं फळ नाही. फणाधारी शेषाच्या मंचावर असलेल्या त्याचे पराक्रम ऐकत मी माझे शेवटचे दिवस घालवत आहे. त्या ऋषींना दिलेला शाप या साधनाद्वारे माझी पापं धुवून टाकायला मदत करतोय. त्या ऋषींच्या क्रोधाला मी पुन्हा सहस्रवार वंदन करतो, कारण त्यामुळेच मला ही लाभदायक संधी प्राप्त झाली. जसा जसा शेवटचा क्षण जवळ येत चाललाय तसा तसा कृष्णाच्या लीलांचं मधुर वर्णन ऐकण्याचं आनंददायी पान करण्यासाठी माझी ओढ केंद्रित होतीये. त्याची जणू मला धुंदी चढली आहे. त्याने मी वेडापिसा झालोय. त्या इच्छेने जळणाऱ्या माझ्या जीवनाचा जो काही थोडा काळ उरला आहे, अशा मला थंडगार पेय द्या. राजा परीक्षित हृदयातील भक्तीच्या भाराने भारावून जाऊन शुकमुनींच्या पाया पडला आणि त्याने कृष्ण बाळाच्या आणखी कथा सांगण्याची विनंती केली. मुनींमधील करुणेचा झरा त्या प्रार्थनेत वाहू लागला. त्यांनी विचारलं, राजा, असंख्य अशा सुंदर दैवी प्रसंगांपैकी तुला माझ्याकडून कोणता ऐकण्याची इच्छा आहे? त्यांची संख्या इतकी मोठी आहे की ते सतत सहस्र वर्ष ऐकलं तरी त्यातले काही उरतीलच. कोणी कितीही निपुण असला तरी ते वर्णन काही तासात संपवू शकणार नाही. त्यावर परीक्षित म्हणाला, स्वामी, मी असं ऐकलं आहे की अतिशय भाग्यशाली अशा सांदीपनी या आचार्यांकडून अत्यंत प्रिय असा कृष्ण बलरामासह अनेक कौशल्य आणि विषय शिकला आहे. याचा अर्थ असा होता का की सर्वज्ञानकारकांचा प्रभू भगवंत आणि सर्वांचा सम्राट असलेल्याला कोणा अशिक्षित व्यक्तीकडून शिकण्याची गरज पडावी? ही केवळ त्याची लीला असावी. केवळ त्या महान नाट्य दिग्दर्शक असलेल्या गोपाळालाच माहिती असतं की कोणावर कृपा करावी आणि रक्षण करावं, कोणत्या साधनाने आणि केव्हा. ईश्वर सान्निध्याच्या पुण्याद्वारा सांदीपनींना जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त करावं, एवढ्यासाठी त्याने हे नाट्य केलं असावं. सांदीपनींच्या भोवती गुंफलेले त्या नाट्यातले प्रसंग मला ऐकवा, म्हणजे ते ऐकून माझं रक्षण होईल. शुक म्हणाला, राजा, तू म्हणतोस ते निर्विवाद सत्य आहे. होय, ती सर्व त्याची लीला आहे. कारण कृष्ण ज्या नाट्याचे दिग्दर्शन करतो त्यात विश्व ही रंगभूमी आहे. तिथे असंख्य पडदे आहेत. तसंच रंगभूमीवरची उपकरणं, कपाटाच्या फळ्या आणि विविध विभाग आहेत. त्याच्या विविध कथा वस्तूंच्या अभिनयासाठी त्याचे रक्षण आणि मुक्तता आहे. सांदीपनींचे वैभवशाली भाग्य फळाला आलं आहे, त्यामुळे त्याने त्यांना ही मोठी संधी आणि त्या पद्धतीने आशीर्वाद दिला आहे. ऐक, ते दिव्य नाट्य मी तुला सांगतो. बलराम आणि कृष्ण हे दैवी बंधू आकाशातल्या सूर्याप्रमाणे वाढत्या तेजाने तळपत वाढत होते. त्यांच्या पिता आणि मातेला नंद यशोदा यांना त्यांच्या भवितव्याची काळजी होती. नैसर्गिक संभ्रमामुळे त्यांच्यापुढे जे धुकं होतं, त्यामुळे त्यांनी ठरवलं की मुलांना कला, शास्त्र आणि त्यांच्या अधिकार स्थितीला योग्य अशी विद्या त्यांना शिकवली पाहिजे. त्यांनी कुटुंबाचे पुरोहित गर्ग यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. शुभदिनी आणि मुहूर्तावर त्यांचे आवश्यक विधी ठरले. ब्रह्मचर्यासाठी दोषविधी असलेले उपनयन मोठ्या उत्साहाने आणि डौलाने साजरं झालं. त्या दिवशी शास्त्रविधीनुसार दानधर्माची अनेकविध कर्म केली आणि मौल्यवान वस्तूंचं दान केलं. गोकुळवासियांनी त्यांच्या पद्धतीने लोकनृत्य सादर केली. मग मातापित्याने अनेक पंडितांना बोलावलं आणि अत्यंत सुयोग्य आणि मुलांच्या शिक्षणासाठी इच्छुक असे आचार्य शोधण्याबाबत त्यांच्याशी आणि गर्गमुनींशी चर्चा केली. कुटुंब पुरोहित असलेल्या गर्गमुनींनी थोडा विचार केला आणि सांगितलं की अवंतीचे पंडित असलेल्या आणि पवित्र गंगेच्या किनारी असलेल्या काशी या तीर्थक्षेत्री निवास करणाऱ्या महान सांदीपनींकडे मुलांना पाठवणं उत्तम होईल. ते म्हणाले,
सांदीपनी म्हणजे ऋषितुल्य व्यक्ती आहे. अशा लांबच्या ठिकाणी आई वडील आपल्या लाडक्या पुत्रांना पाठवू शकत नाहीत. पण त्यांना हे सत्य माहीत होतं की आचार्यांशिवाय शिकणं म्हणजे नेत्रहीन शिक्षण. त्यामुळे ते तयार झाले आणि स्वतःच बलराम आणि कृष्ण यांना घेऊन काशीला गेले. त्या तीर्थक्षेत्री पोचल्यावर त्यांनी दोन्ही भावांना सांदीपनींकडे सोपवलं आणि त्या सुप्रसिद्ध आचार्यांसह त्यांनी राहावं अशी व्यवस्था केली. जड अंतःकरणाने ते गोकुळात परतले. त्या दिवसापासून सांदीपनींना श्रद्धा आणि आदर समर्पणाची भेट देत बलराम आणि कृष्ण यांनी अध्ययनाला सुरुवात केली. राजा, 1000, 10,000, लाख मुलं शिक्षकांच्या हाताखाली शिकत असतात. पण आपल्या आचरणाने ते गुरूंना समाधान आणि आनंद देतात असे विद्यार्थी अगदी दुर्मिळ, 100त एखादासुद्धा नाही. शिक्षकांना समाधान देत जे शिकवलं आहे त्याचा अभ्यास करत, बाह्य उपभोगांच्या मागे धावणं टाळत, केवळ ज्ञानप्राप्तीवर लक्ष केंद्रित करत, अभ्यास हेच आपलं दायित्व आणि अभ्यास हेच कर्तव्य असं मानणारा विद्यार्थी हवा. बलराम आणि कृष्ण त्याप्रमाणे होते. ते कधीच अगदी एखाद्या वेळीसुद्धा गुरुजींच्या प्रवचनात अडथळा आणत नसत किंवा त्या विरोधात अनिच्छा दाखवत नसत. गुरूंची इच्छा किंवा मार्गदर्शन या विरोधात त्यांनी कधी पाऊलही उचललं नाही. त्यांच्या अधिकाराला कधी आव्हान दिलं नाही आणि त्यांच्या सूचना डावलल्या नाहीत. पृथ्वी आणि स्वर्ग यावरील सर्वश्रेष्ठ प्रभुत्वाचा ते ठेवा होते. तरीही गुरूंना मान देत होते आणि आज्ञापालन करत होते. हे सर्व गुरूंच्या प्रभावामुळे आणि अधिकारामुळे घडत होतं. त्यांच्यात निष्ठा आणि भक्ती पूर्णपणे होती. आपल्या पाठातील काहीही भाग ते वगळू देत नसत. त्यांची शिस्त आणि अभ्यासातला उत्साह पाहिल्यावर सांदीपनींच्या हृदयातील आनंद उसळून येत असे. ते त्यांना जेव्हा पाहात तेव्हा त्यांनी आणखी अनेक विद्याशाखांचं ज्ञान द्यावं अशी उत्कट इच्छा त्यांना वाटे. 4 वेद, वेदांत, न्यायशास्त्र, न्यायकरण, विधी, अर्थशास्त्र या सर्वांवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं. आपल्याला असलेलं सर्व ज्ञान गुरूंनी त्यांना दिलं. राजा, काय सांगू, मी कसं वर्णन करू? 5 वर्षात किंवा 1 वर्षात, 1 महिन्यात एखाद्या विषयावर प्रभुत्व मिळवलेले लोक जगाला माहीत असतील. पण बलराम आणि कृष्ण हे सांदीपनींबरोबर फक्त 64 दिवस होते आणि एवढ्या थोड्या वेळात त्यांनी 64 शास्त्र आणि कला यांवर प्रभुत्व मिळवलं. अशा प्रकारे ते अभ्यासाची लीला करत होते. ती त्यांच्यासाठी केवळ क्रीडा होती. या अद्भुत कार्यावर, या दैवी ऐतिहासिक लीलेचं स्पष्टीकरण कसं करणार? सामान्य माणूस इतक्या लवकर शिकू शकेल का? इतक्या थोड्या दिवसात इतक्या खूप गोष्टींवर प्रभुत्व मिळवता येईल का? त्या दोन्ही भावांची नम्रता आणि निष्ठा याबाबत आनंद व्यक्त करत, अत्यंत नम्रतेने केलेलं वंदन आणि नमस्कार स्वीकारताना आणि त्यांच्याशी आनंददायक संभाषणात मग्न असताना, आपल्या अंतरातील दुःखावर अंकुश ठेवण्याच्या सतत प्रयत्नात असूनही सांदीपनी अश्रू ढाळत. ते पाहून बलराम आणि कृष्ण त्याचं कारण विचारताना बराच वेळ घोटाळले. शेवटी एक दिवस कृष्ण हात जोडून आचार्यांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, हे सर्वश्रेष्ठ आचार्य, आम्ही तुमच्याशी संभाषण करत असताना तुमचे डोळे अनेकदा अश्रूंनी भरून येतात. जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या प्रसंगाचं स्मरण करत असता तेव्हा हे दिसतं. आपल्या दुःखाचं कारण ऐकायला आम्ही पात्र आहोत असं आपल्याला वाटत असेल तर कृपया सांगावं. ही विनंती त्यांनी जेव्हा ऐकली तेव्हा हृदयात दाबून ठेवलेलं दुःख वर उफाळून आलं. असह्य दुःखामुळे त्यांनी कृष्णाला दोन्ही हातांनी कवटाळलं आणि अनिर्बंध दुःखाने ते मोठ्याने रडू लागले. कृष्णाला सर्व कथा माहिती होती, पण माहिती नसल्याचं दाखवून तो म्हणाला, गुरुजी, या दुःखाचं कारण सांगावं. आमच्या सर्व बळानिशी आणि बुद्धीनिशी ते निपटून काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. आमच्या गुरुजींच्या अंतःकरणाला आनंद देण्याहून दुसरं जास्त पवित्र आणि महत्त्वाचं कार्य आमच्यासाठी असणार नाही. निःसंशयपणे आम्हाला सांगा. आम्ही लहान मुलं आहोत म्हणून चलबिचल होऊ देऊ नका. कृष्णाने याप्रमाणे दिलासा दिल्यावर सांदीपनींचा भार पुष्कळ उतरला. त्यांनी स्वतःला सावरलं आणि दोन्ही भावांना अगदी जवळ आपल्या डाव्या उजव्या बाजूला बसवलं. ते म्हणाले, बाळांनो, हे माझं मोठं भाग्य आहे
की तुम्ही मला लाभलात. माझी इच्छा जाणण्याच्या तुमच्या शब्दातून मला खूप आनंद लाभला आहे. माझं अंतर्मन सांगतंय की तुम्ही सामान्य मुलं नाही. मला वाटतंय की हे काम करणं तुम्हाला शक्य होईल. माझी श्रद्धा मला सांगते. काही वेळा शंका मला हलवून सोडते. माझ्यापुढे काय वाढून ठेवलं आहे ते समजत नाही. असं बोलून ते थांबले आणि पुन्हा अश्रू वाहू लागले. त्यावर बलराम पुन्हा त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला, गुरुजी, तुम्ही अशी शंका का घेता आणि आमच्यावर विश्वास ठेवण्यापासून का डळमळता? आम्ही आपल्या मुलांप्रमाणे आहोत. तुमच्या आनंदासाठी आम्ही आमचे प्राण द्यायलाही तयार आहोत. त्या मुलांचा सरळपणा आणि त्यांच्या निश्चयातील दृढता यामुळे आचार्यांच्या मनात किंचित संकोचाचा भाव निर्माण झाला आणि त्यांनी आपल्या दुःखाचं कारण मुलांपुढे ठेवलं. मुलांनो, विवाहानंतर अनेक वर्षांनी मला पुत्रप्राप्ती झाली. मी त्याला अत्यंत प्रेमाने आणि स्वतःला जपावं त्याप्रमाणे वाढवलं. एक दिवस तो प्रभास क्षेत्री गेला आणि तिथे समुद्रावर पवित्र बुडी मारताना तो बुडाला. तुमच्या दोघांकडे बघताना, तुमची नम्रता, शिस्तीची भावना बघताना मला मोठी सांत्वना लाभत होती आणि आनंदही. त्यामुळे माझं दुःख मी जवळजवळ विसरलो होतो. जे शिकायचं ते तुम्ही खूप चटकन शिकलात. आता तुम्ही जास्त दिवस इथे राहणार नाही. तुम्ही गेल्यावर मी कुणाकडे बघू आणि प्रेम करू? आचार्य हुंदक्याने गदगदून गेले. कृष्ण त्यांच्यासमोर उभा राहिला, बलवान आणि सरळ. तो म्हणाला, हे सर्वश्रेष्ठ आचार्य, आपण आम्हाला अतुलनीय पद्धतीने सर्व दुर्लभ कला आणि शास्त्र यांचं ज्ञान दिलं आहे. त्यासाठी आम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. तो आमचा धर्म आहे, हो ना? आम्ही आता लगेच निघतो आणि आपला अमूल्य पुत्र ज्या समुद्राने गिळला त्याच्याशी लढतो आणि त्याला परत आणतो. त्याला परत आणून आपल्याकडे सोपवून आनंद देतो. ही कृती आम्ही गुरुदक्षिणा म्हणून करतो. आम्ही या मोहिमेला सुरुवात करावी असा आशीर्वाद द्यावा. आम्ही निघतो. आम्हाला आशीर्वाद द्या. ते दोघं त्यांच्या पाया पडले, उठले आणि अपेक्षेने उभे राहिले. संदीपनींना खात्री होती की ही मुलं सामान्य मुशीतून आलेली नाहीत. त्यांना खात्री होती की मुलांना यश मिळेल. त्यांनी त्यांना आलिंगन दिलं, त्यांच्या केसांवरून हात फिरवला आणि आशीर्वाद दिला. राजा म्हणाला, स्वामी, माझे आजोबा किती भाग्यशाली. त्यांना हे सर्व बघता आलं. कृष्ण हा ईश्वर मानवी भूमिकेत होता. जरी त्याच्यात भूत, वर्तमान, भविष्य यातील सर्व काही अनुस्यूत होतं. राजा, गुरूंची अनुमती आणि आशीर्वाद मिळाल्यावर बलराम आणि कृष्ण समुद्राकडे गेले. काठावर अद्भुतपणे उभं राहत त्यांनी इशाऱ्याच्या आवाजात आज्ञा केली, समुद्रा, आमच्या गुरूंचा मुलगा परत कर. ही गोष्ट लगेच कर, अन्यथा आम्ही देत असलेली शिक्षा भोगायला तयार हो. समुद्र हे शब्द ऐकताच भयाने थरथर कापू लागला. त्याने बलराम आणि कृष्णांच्या पायांना स्पर्श केला आणि म्हणाला, मला क्षमा करा, पण माझा दोष नाही. तो मुलगा स्नान करत असताना दैव त्याला भोवऱ्याकडे ओढून घेऊन गेलं आणि तळाशी पोचवलं. दरम्यान पंचजन नावाचा राक्षस तेथील गुहेत होता. त्याने त्याला गिळलं आणि पोटात ठेवलं. जे घडलं त्यातील सत्य असं आहे. बाकी सर्व मी तुमच्यावर सोपवतो. समुद्र असं बोलल्यावर कृष्णाने मान हलवली. ठीक, मी तुझा वृत्तांत ऐकला. आणि मग त्याने समुद्रात खोल उडी मारली, त्या राक्षसाच्या गुहेपर्यंत. त्याने मानवी युद्धात त्याच्यावर हल्ला केला. मरण्यापूर्वी त्या राक्षसाने तो मुलगा मृत्यूदेवाकडे दिला होता. त्यामुळे कृष्णाने त्याचं पोट फाडूनही तो मिळाला नाही. मोठ्या क्रोधाने त्याचा शोध घेताना त्याच्या आतड्यांमध्ये पाहिलं. तिथे एक मोठा शंख त्याच्या हाती आला. तो मिळाल्यावर कृष्ण समुद्राबाहेर आला आणि सरळ मृत्यूच्या नगराकडे गेला. तिथे दरवाजात उभं राहून कृष्णाने तो पांचजन्य शंख फुंकला. त्याचा आवाज गडगडाटासारखा झाला. मृत्यूदेव यम भीतीने धावतच प्रवेशद्वारात आला. त्याने बलराम आणि कृष्णांना पाहिलं आणि नम्रपणे येण्याचं कारण विचारलं. त्या भावाने त्याला गुरुपुत्राला घेऊन येण्याची आज्ञा केली आणि त्याला त्यांच्याकडे द्यावं असं सांगितलं. जशी आपली आज्ञा, हात जोडून यम म्हणाला. त्याने सेवकांना सांगितलं आणि गुरूंचा तो अभिषिका पुत्र ईश्वरी हातात सोपवला. ते त्याला घेऊन लगेच आश्रमात आले
आणि सांदीपनींच्या जवळ त्याला देऊन एका बाजूला उभे राहिले. ही आमची गुरुदक्षिणा, तिचा स्वीकार व्हावा, कृष्णाने विनंती केली. त्या मात्या पित्याच्या आनंद शब्दाच्या पलीकडला होता. अकस्मात आनंदाच्या उसळलेल्या प्रवाहाने ते भारावले होते. अशा दैवी यशाचं चिंतन करणारा कोणी असं म्हणणार नाही की ते सामान्य माणूस होते, ईश्वर नव्हते. जो मृत्यूच्या पकडीत होता त्या गुरुपुत्राला जिवंत परत आणणं आणि त्यासारखे चमत्कार ही त्याची उदाहरणं. सांदीपनीबद्दल काय बोलावं? त्यांना समजलं, त्यांनी जाणलं की ते नरनारायण आहेत. जेव्हा त्यांनी स्वतःशीच चिंतन केलं की अशा दैवी व्यक्ती त्यांचे विद्यार्थी असणार आहेत आणि ते स्वतः त्यांचे गुरु असणार आहेत, तेव्हा ते उत्साहाने भरून गेले. मनाने त्यांनी दोघांना वंदन केलं. डोळ्यातून अश्रू ओघळत असताना त्याने त्यांना आलिंगन दिलं आणि आश्रमातून त्यांच्या जाण्याची व्यवस्था केली. गुरु आणि गुरुपत्नी यांचा निरोप घेतल्यावर बलराम आणि कृष्ण त्यांच्या रथात बसले आणि मथुरेला आले. आपल्या गुरुबाबत त्यांनी कशी कृतज्ञता व्यक्त केली हे ऐकल्यावर नगरवासियांनी त्यांची ईश्वरी करुणा आणि सामर्थ्य याबाबत स्तुती केली. त्यांच्यामध्ये ते परत आले याबद्दल त्यांना अत्यंत आनंद झाला. राजा, गोपाळकृष्णाचं शिक्षण सुरू असताना आणि त्यावेळी त्याचं आचरण आणि सरळपणा ज्येष्ठांना किती आनंद देत होता, हे उदाहरण किती प्रेरणादायी आहे याचा विचार कर. कृष्णाची प्रत्येक कृती, मग ती कितीही लहान आणि वरवर बघता बिनमहत्त्वाची वाटो, त्याला एक सखोल अर्थ आणि हेतू होता. अज्ञानी लोकांना तो शोधता येत नाही, त्यामुळे त्यांना त्याचं महत्त्व समजत नाही. जगात असा कोणी असेल का की जो म्हणेल मी माशांना पोहायला शिकवतो? त्याप्रमाणे ईश्वराला कोण शिकविल आणि त्याचा गुरु होईल? जरी सर्व ज्ञान त्याच्यापासूनच येत असलं आणि त्याच्याच कृपेने ते प्राप्त होणार असलं, तरी त्याने आदर्श विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांची भूमिका जगाला दाखवण्यासाठी केली. गुरु कसा निवडावा आणि त्याची सेवा कशी करावी, तसंच नम्रतेचा गुण शिक्षणामध्ये असायला हवा. कृतज्ञता आणि आदर जो विद्यार्थ्याने गुरूंना द्यावयाचा असतो, हे सर्व त्याने स्वतःच्या उदाहरणातनं दाखवलं. आजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा आणि सांगण्याच्या हेतूने कृष्ण स्वतःच शिक्षणाच्या प्रक्रियेतनं गेला आणि आदर्श जगला. ईश्वराचं रहस्य आणि त्याच्या लीला किती सूक्ष्म असतात पहा. शुक हे सांगत असताना आनंदाश्रूचा प्रवाह त्याच्या गालावरून ओघळत होता. जय साईराम.